समजावलं सुद्धा आणि त्या बदल्यात माफी पण मागितली. पण खरंच सांगते, तुम्ही दुसऱ्यांना प्रकाश मिळावा म्हणून स्वतः जळता आणि मी तुमचं हे जळणं समजू शकते. बऱ्याचदा यामध्ये माझ्या बाईपणाच्या भावना जळून जातात. गप्प का झालात? बोला काहीतरी. रमा, खूप दिवसांपासून घेऊन ठेवलेलं एक पुस्तक जर त्याला झटकलं तर काय निघेल? धूळ. तर त्याचप्रमाणे कुठल्या माणसाचं ठरवलेलं लक्ष जर तू त्याला झटकलंस तर त्याच्या बऱ्याचशा आकांक्षा तू झटकशील. आणि खरं तर हे आहे रमा, कोणाचं ध्येय जेव्हा आकार घ्यायला लागतं तर खूप साऱ्या भावनांना जळून जावं लागतं. बाबा, बाबा तुम्ही बघितलं असेल की भीमराव फक्त बाहेरून शांत असतो आणि आतमधल्या आतमध्ये समोरच्या माणसांच्या योजनाला परखत असतो. आणि बाबा वेळ आल्यावर त्या योजनांना आणि समोरच्या माणसाच्या अहंकाराला जाळून खाक करून टाकतो. मला समजतंय महिपाल, तुझे सांगण्याचा प्रयत्न करतोयस, परंतु यावेळेस आपण त्या भीमरावला तशी संधीच द्यायची नाहीये. बरं मॅनेजर साहेब, हे तर खरं आहे की तुमच्या वृत्तपत्राच्या मालकासोबत त्या केळुसकर गुरुजींची मैत्री आणि त्यांच्या ओळखीमुळेच तो भीमराव तुमच्या इथे नोकरी करतो. म्हणूनच त्याला सहजासहजी काढू शकत नाही आहोत. परंतु आम्ही लोक जर का असं केलं की वर्तमानपत्र विकत घेणारे लोक जर का तुमच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या भीमरावला काढून टाकण्याचं बोलले तर मला असं वाटतं की वर्तमानपत्राच्या मालकाला देखील नाईलाजाने त्या भीमरावला तिथून काढावं लागेल. नाही हे तर उत्तमच होईल, पण हे सगळं होणार कसं? होणार मॅनेजर साहेब, सगळं होणार. आधी तुम्ही जेवण करून घ्या. तर पान खाताना या विषयावर चर्चा करू. खा 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 खा. कामी क्रोधी लालची इनसे न भक्ति हो, भक्ति करे कोई सूरमा, जाति बरन कुल खोय, जाति बरन कुल खोय. शोभा, एक विचारू का ग? आता याच्याशी तू सहमत आहेस की नाही हा तुझा निर्णय आहे बघ. कोणा दुसऱ्याला विचारायची काही गरज नाही बघ. विचारा ना, काय झालं? म्या विचार करत होतो की ही चाळ सोडून आपण दुसरीकडे कुठं जाऊ. म्हणजे ही चाळ आहे ना जरा महाग आहे. म्या कोणाशी तरी बोलून ठेवलंय, कोणालाच न सांगता रात्रीच निघून जाऊ बघ. जर तुला पटत असेल तर तू कोणाला सांगितलंस ना, ते दुःखी होतील आणि थांबवण्याचा प्रयत्न करतील आणि आपण पण पुन्हा पुन्हा नाही नाही म्हणू शकत. म्हणून रात्रीच निघून जाऊ. म्हणजे
सकाळी एकदाच सगळ्यांना माहिती पडेल ना, आणि मग येऊन बोलू पण शकतो. तसंच ना, जसं अचानक बऱ्याच वर्षानंतर तुम्ही आलात आणि समध्यासने सांगितलं की काय झालं होतं. हे बघा, मी या चाळीला सोडून कुठं बी नाही जाणार आहे. तुम्ही जेव्हा सोडून गेला होतात ना, तेव्हा ही चाळ माझ्यासाठी माझं घर, माझं कुटुंब सगळं होतं. आणि मी यासाठी नाही बोलत आहे की मी भीमच्या समर्थनमध्ये आहे म्हणून त्याच्या कुटुंबाला सोडून जायचं नाहीये मला, कारण या चाळीचा प्रत्येक माणूस माझ्या घरातल्यासारखाच आहे. म्हणून असा विचार बी करू नका की मी या चाळीला सोडून कधी बी जाणार नाही. आता तर माझं प्रेतच जाणार इथनं. म्हणजे नवऱ्यापेक्षा मोठं तुला इथली लोक आणि ही चाळ आहे. पुरुषोत्तम काका, तुलना तेव्हा होते जेव्हा दोन्ही पक्ष बरोबरीचे असतील. या चाळीतले लोक शोभा काकूंसोबत कायम राहिले आणि तुम्ही जास्त तरी वेळ घराच्या बाहेर, घरी कधी नव्हताच. हा प्रश्न तुम्ही यांना तेव्हा विचारा जेव्हा यांच्यासोबत तुम्ही किमान तेवढी वर्ष राहाल जेवढी वर्ष ह्या चाळीमध्ये राहताय. तुम्ही आता घरी चला, मी तुमच्यासाठी पाणी गरम करून आणते. गरम पाणी पिऊन झोपलात तर गळा लवकरच बरं होईल. भीमराव, मानलं की शोभाचं इथं राहणं आणि आमच्या दोघांचं जोडून देण्यात तू मदत केलीस, पण आता जे तू आमच्या मध्ये येऊन आमच्या दोघात मध्यस्थी केलीस ना, हे चांगलं नाही. मला अगदीच पसंत नाही. ठीक आहे, मी त्यासाठी माफी मागतो, पण मी जो मुद्दा मांडला, मी जे बोललोय ते तेच होतं जे शोभा काकूंना वाटतंय. असं आहे भीमराव, शोभा माझी बायको आहे. तिला काय वाटतं हे म्याच बघेन तर बरं आहे. ठीक आहे. शोभा, मी विचार केला होता की तुला हितनं घेऊन जाऊन माझ्या खऱ्या उद्देशाबद्दल सांगेन, पण आता इथंच सगळं करायचंय तर मग इथंच करू. तर आता उद्याच मी शोभाला इथं येण्याचा माझा उद्देश सांगेन. आज यांचं म्हणणं ऐकून एवढं विचित्र का वाटतंय मला. कदाचित हे पुरुषोत्तम काका स्वतःच्या कुठल्या स्वार्थी ध्येयाला पूर्ण करण्यासाठी तर नाही आलं. रमा, असं भीमभाऊसाठी जेवण कधीपर्यंत बाहेर बनवणार आहेस? ताई, त्यांना तर जेवण मी कधीच दिला. मग विचार केला की आपल्या समध्यांसाठी पण इथंच बनवते. हे तर ठीक आहे, पण असं आपल्या घराच्या बाहेर जेवण बनवणं एक हार आहे, आपल्या हक्काची हार आहे. रमा, म्हणणं तर बरोबर आहे तुमचं, पण आईशी काय लढणार? त्यांच्याशीच लढून काय जिंकायचं?
आपलेच लोक आहेत, ह्याच चाळीत राहतात. आपले संबंध त्यांच्यासोबत कसेही असले तरीही संबंध तर आहेत ना. आणि मग जोखू काकांना त्रास देणं म्हणजे फुलिया काकूंना त्रास देण्यासारखं आहे. आणि फुलिया काकूंना त्रास कसा देऊ शकतो? जाऊ द्या ताई, समधे आपलेच आहेत. ठीक आहे, मग मी मदत करते तुला. नाही ताई, मी करून घेईन. मोठी सून करुणा असंच म्हणतात ना सगळे तुला. इथे काय करतेय? जा आतमध्ये जाऊन माझी गादी उचल आणि साफ कर त्याला. जा जा लवकर जा जा. तू इथं बसली? काल तर कोणीतरी येऊन तुझ्या नवऱ्याचा तळहात कापला होता. आज कोणी येऊन आई, तुम्ही मर्यादा ओलांडू नका. सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त नाही सहन होणार. जा तुम्ही, मला जेवण बनवू द्या. मला नको शिकव, जेवण बनवतोय मोठी आली. जोखू, हे घे, जरा चिरून दे. हे काय समजा, हे समजा मी नाही कापणार. का नाही कापलं जाणार? कापून घ्या की भाज्या. जर एखादी सुरी कोणाचा हात कापू शकते, तर भाज्या दर आरामात कापून टाकेल. घ्या की, आरामात कापून द्या भाजी. कदाचित मला माहित तर नाही पडलं ना, हा भीमचा हात मॅच कापला आहे. जोखू काका, अहो कापून बघा की भाजी. याने तर सुरीचा चांगला उपयोग होतो कापायला, ज्याने माझ्या नवऱ्याचा हात कापलाय. रमा, मला तुझं दुःख कळत आहे, पण आता करायचं तरी काय? आपल्याला कळणार तरी कसं की भीमवर कोणी हल्ला केलं होतं ते? बरं काकी, हे सांगा की तुम्हाला जर कळलं की माझ्या नवऱ्याच्या हातावर कोणी सुरी चालवली, तर तुम्ही काय कराल? वा, लईच भारी प्रश्न आहे. आता सकाळ सकाळी अशा गोष्टी लावल्या तर दिवसभर काम कसं करणार? हा, काय नाटक आहे समजा? बोलू देत ना, मला कळू दे तरी काय यांना किती प्रेम आहे माझ्या नवऱ्याशी. काय करणार? त्याला तर मी चांगलंच कानाखाली आवाज काढणार आणि त्यासनी सांगणार की तुझी हिंमत कशी झाली आमच्या जातीच्या नायकाला हात लावायची. आणि ज्या हाताने भीमच्या हातावर सुरी चालवली आहे ना, त्याचा तेच हात पकडून मोडून टाकणार. दे मला ते सामान, मी कापून देतो तुला भाजी. तुम्हाला लोकांची बळबळ ऐकण्यात मला काय बिरस नाही आहे. रमा, काय जोखून तर भीमच्या हातावर सुरीने मारली ना? अहो नाही नाही काकी, मी तर असंच बोलत होते की ज्याने ते तुम्हाला भाजी कापून देतील. बाकी काय अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे. भीमराव, काय भीमराव, पान खातोस का? नाही. नाही खात? खायला पाहिजे पण तू खात नाहीस. काय कारण आहे की नाही खात तू? कोणतं एखादं कारण सांग की तू का नाही खात. पत्रकारितेमध्ये एक योग्य कारण सांगणं खूप गरजेचं आहे.
सांग. ज्या लोकांना भाकरी मोठ्या मुश्किलीने मिळते ते पान कसं काय खाणार? बस एवढंच साधं कारण आहे. वाह, मजा आली. आता मी तुला सांगतो, तुला नोकरीवरून काढण्याची कहाणी अशाच प्रकारे पान खाताना रचली गेली होती. हो, काल रात्रीची ती गोष्ट आहे. याआधी की इथे गलका होईल, तुला सांगून ठेवतो की मी आणि मेघनाथजींनी काल रात्री जेवणानंतर सोबत मिळून पान खाल्लं होतं. हे काय मॅनेजर साहेब, पान खा. स्वादिष्ट भोजन केल्यानंतर ना एक असं जर का पान मिळालं तर मन प्रसन्न होऊन जातं. वाह, खूपच छान. मॅनेजर साहेब, आता ऐका माझी योजना. हे बघा, तर मुद्दा हा आहे की जेव्हा तुमचे दोनही मजूर गल्लोगल्ली लोकांना वर्तमानपत्र वाटत असतील त्याच वेळेला माझा मुलगा महिपाल त्या सगळ्या लोकांच्या जवळ जाऊन त्या सगळ्यांच्या मेंदूत ह्या गोष्टी भरवत जाईल की जे वर्तमानपत्र तुम्ही विकत घेतात ना, त्याच वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये एक खालच्या जातीचा मुलगा काम करत असतो. बस, अहो एवढीशी ठिणगे पुरे आहेत तमाशा उभा करण्यासाठी. लोक हे सगळं ऐकून ना खूप जास्त भडकून उठतील. बस, मग मी आहेत त्या आगीला हवा देण्यासाठी, त्याच्यामध्ये थोडस तूप टाकण्यासाठी. आमचे ते 2 मजूर आहेत ना, तेच करत असतील जे आम्ही त्यांना समजावलं होतं. आणि मेघनाथजींची मुलं ते आपलं काम करत असतील, म्हणजे सगळे मिळून तुझी पार वाट लावू शकतील. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. पेपर आणलायस? हे घ्या, आजचा पेपर आहे. ऐका, ऐकण्यात आलं आहे की तुमच्या ऑफिसमध्ये कोणी खालच्या जातीचा माणूस काम करतो, वृत्तपत्राला स्पर्श करतो. काय खालची जात? राम राम राम. कोण आहे तो मुलगा? सांगा सांगा, कोण आहे? आजचं वृत्तपत्र घ्या साहेब. नमस्कार साहेब, आजचं वृत्तपत्र. चला येतो मी. अरे थांबा थांबा थांबा, काही गोष्ट खरी आहे का? खालच्या जातीच्या माणसाने वृत्तपत्राला स्पर्श केलेला तू आम्हाला आणून देतोस? सांग, खरं खरं सांग. सांगा सांगा. अरे बोल लवकर. आता सांग भीमराव, ते मजूर फक्त गप्प राहतील तर गलका नाही होणार. लोक काय करतील याचा विचार करू शकतोस. त्याबद्दल तर मी नंतर विचार करेनच. आता तरी मी हा विचार करतोय की तुम्ही तुमचं काम इमानदारीने नाही केलं. ज्या ऑफिसमध्ये काम करता, ज्या मालकाकडून पैसे घेता, त्याच्यासोबतच बेईमानी. आणि लक्षात ठेवा, बेईमानीच सगळ्यात पहिले माणसाच्या आत्म्याला मारून टाकते. आता तुम्हीच विचार करा, पुढचं आयुष्य तुम्ही बिना आत्म्याचं कसं काय जगाल? त्याचा तर विचार करूच, पण जेव्हा ते लोक येतील तेव्हा काय होईल? आणि त्याच्यानंतर काय काय होईल? मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. या सगळे आलेच. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. अरे अरे ऐकून घ्या माझं. हे बघा, आमच्या सगळ्यांच्या हातात काहीच नव्हतं. अरे आम्हाला वरून ऑर्डर होती, याला कामावर ठेवून घ्या, तर आम्ही ठेवून घेतलं.